कोचिंग क्लासेसच्या आजच्या 10वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे गुरु आदरणीय तौर सर, ज्यांचं मनोगत आपण सुरुवातीला ऐकलं ते आदरणीय किवने सर, कोकाटे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे आणि यानंतर ज्यांचं नाव घेतल्यानंतर तुम्ही जोरदार टाळ्यांचा कडकडाट करणार आहेत असा मला विश्वास आहे। कारण मी महाराष्ट्रभर व्याख्यानाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात भ्रमण करतो, वेगवेगळ्या जिल्ह्यात जातो। आतापर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मी गेलेलो आहे। महाराष्ट्रातला असा एकही जिल्हा नाही की जिथे मगर सरांचा विद्यार्थी नाही। आपल्या बीड सारख्या मागास समजल्या जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या आणि दुष्काळग्रस्त भागातल्या या मातीमध्ये ज्यांनी ही शिक्षणाची गंगोत्री विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून प्रवाहित ठेवली आणि माझ्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांना जगण्याचं जीवनाचं भान दिलं आणि हजारो विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावरती उभा करण्याची शक्ती दिली, ते आदरणीय सत्यप्रेम मगर सर, समोर बसलेले तुम्ही सगळे 10वीचे त्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित असलेले 8वीचे 9वीचे सगळे विद्यार्थी। खरं म्हणजे सर, मी मगापासून विद्यार्थ्यांचं निरीक्षण करत आहे। या वर्गातल्या मुली खूप शांत असून मुलं मात्र प्रचंड सभ्य आहेत आणि अशा सभ्य विद्यार्थ्यांच्या समोर अतिशय बुद्धिमान, हुशार आणि अतिशय टॅलेंट अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी तुमच्या समोर ज्ञानदेव काशीद उभा आहे। उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी। घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी। ही जिद्द मला तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत आहे। खरं म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे की कुठला एखादा आनंद मेळावा भरलाय याचा मी मगापासून विचार करत होतो। कारण सर, निरोपाचा कार्यक्रम म्हटला, कुठलाही निरोपाचा कार्यक्रम असू द्या, निरोपाचा कार्यक्रम म्हटला की सगळी रडारड असते, म्हणजे प्रत्येक जण रडत असतो। परंतु मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळालं, मगर सर, आपण मुलांना रडायला नाही तर तुम्ही मुलांना लढायला शिकवलं आहे। आणि आपल्याला रडणारी पिढी नाही तर आपल्या देशाला लढणाऱ्या पिढीची आवश्यकता आहे। आणि आज मला खूप आनंद होतोय की 10वीच्या परीक्षेला सामोरं जाताना कुणाच्याही मनात टेन्शन नाही, कुणाच्याही मनात चेहऱ्यावरती भीती नाही। चंपावतीला सेंटर आलेले तेवढे 2-4 जण घाबरलेले आहेत आणि तेवढे जर सोडले तर बाकीचे खुश आहेत, कारण बाकीच्यांना असं वाटत आहे की आता आपली खूप प्रगती होणार आहे। पण मला त्यांना सांगायचं आहे की ज्यांचं अशा कुठं दुसऱ्या ठिकाणी सेंटर आले असेल आणि तिथे काहीतरी गडबड होते असं जर वाटत असेल आणि अशी गडबड करून जर तुम्ही काही परीक्षा देण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्याची सुद्धा गडबड झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे या व्याख्यानाच्या निमित्ताने काही इशारे, काही धमक्या, काही मार्गदर्शन, काही प्रेरणा देण्याचं काम वेगवेगळ्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। म्हणून मी नेहमीच्या स्टाईलमध्ये ज्या पद्धतीने बोलतो ती थोडी माझी पद्धत बाजूला ठेवून, कारण आज माझ्या समोर सर आव्हान खूप मोठं आहे। कारण इतकी बुद्धिमान 21व्या शतकातली विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरलेली डिजिटल युगातली रील्सच्या जमान्यातली मुलं, म्हणजे कदाचित माझ्या समोर बसलेले काही स्टार असू शकतात, इन्स्टा स्टार, रील स्टार, टिकटॉक स्टार आहेत का? कुणी असतील तर हात वर करा। कोण आहे?
तर मला सांगायला आणखी उत्साह वाटतोय की ह्या रील्सच्या जमान्यात मी रिअल लाईफ जगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद साधतोय, याचंही मला समाधान आहे. कारण आता बघा तुम्ही रील्स फेसबुक वरती आपण बनवतो, युट्यूब वरती बनवतो, इंस्टा वरती बनवतो. आता बघा म्हणजे रील्स वरती किती किती मित्र असतात आपल्याला, किती फॉलोअर्स असतात आपल्याला. त्या फेसबुक वरती 1 लाख फॉलोअर्स, 1 मिलियन फॉलोअर्स, इंस्टा वरती 2 मिलियन, म्हणजे किती किती मित्र आहेत. फेसबुक वरती 5000 मित्र आणि गावात कुणीच विचारत नाही कुत्र. अशी एकूण अवस्था झालेली आपल्या सगळ्या तरुणाईची. मित्रांनो, तुम्ही 10वीच्या परीक्षेला सामोरे जात आहात. तुमच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी परीक्षा आहे. 10वीची परीक्षा ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे आणि या परीक्षेला तुम्हाला प्रचंड गंभीरतेने सामोरं जावं लागणार आहे. पण यामध्ये फार गंभीरता येऊ नये आणि तुम्ही सहज सुखरपणे या परीक्षेला सामोरं जावं, यासाठी तुमच्या गुरुजनांनी आणि ह्या विद्याप्रबोधिनीने जो तुम्हाला आत्मविश्वास दिलाय, मला वाटतं हा आत्मविश्वास तुम्हाला फक्त 10वीच्या परीक्षेपुरताच नाही, तर जीवनात जी जी परीक्षा येईल त्या प्रत्येक परीक्षेला सामोरं जाण्याचं धाडस आणि आत्मविश्वास ही विद्याप्रबोधिनी देते. आणि म्हणून या विद्याप्रबोधिनीची ओळख महाराष्ट्रामध्ये कशासाठी आहे, तर ही विद्याप्रबोधिनी विद्यार्थ्यांना ज्ञान तर देतेच, पण जगण्याचं भान, धाडस आणि आत्मविश्वास देण्यासाठी आदरणीय मगर सरांचं हे शैक्षणिक संकुल ओळखलं जातं या महाराष्ट्रामध्ये. आणि या विद्याप्रबोधिनीचे आपण विद्यार्थी आहोत, याचा प्रत्येकाला आपल्याला अभिमान आणि स्वाभिमान असला पाहिजे. आणि सर बोलून गेले मगाशी की ह्या विद्याप्रबोधिनीचं नाणं, म्हणजे बघा नाणं नेहमी जमिनीवरती पडल्यानंतर काय होतं, खणांत वाचतं, आहे की नाही. नाणं वाचतं आणि नोटा, नव्या नोटा असतील तर त्यांचा कसा आवाज असतो, कटकट आवाज असतो. कसा असतो, तुम्हाला आवाज शिकवले नाहीत का? नोटांचा आवाज कसा असतो, नव्या नोटांचा, कुजलेल्या नोटांचा. बरं मला सांगा, नोट 500ची नोट आहे, एक जुनी नोट आहे, एक नवी नोट आहे. ती नवी नोट आहे म्हणून तिच्यातून आपल्याला जास्त काही मिळणार आहे का? म्हणजे दोघांचं मूल्य सारखंच आहे. जुनी नोट असली काय, नवी नोट असली काय, त्या दोघांचं मूल्य कसं आहे, फक्त आवाजात फरक आहे की नाही. नव्या नोटांचा बंडल दिला मोजायला तुमच्याकडे, जुन्यांचा दिला तर आवाजात बदल आहे. पण विद्याप्रबोधिनीचा आवाज, विद्याप्रबोधिनीचं हे नाणं महाराष्ट्राच्याच काय, देशाच्याच काय, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं तर ते खणानलं पाहिजे, याची शपथ आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून घेऊया. आणि त्या दृष्टीने आपण 1 तारखेच्या परीक्षेला सामोरं जाऊया. अहो, परीक्षेचा नंबर कुठे येऊ द्या. मगाशी सर कोकाटे सर फार थोडं बोलले, पण फार महत्वाचं बोलले. तुम्हाला सांगतो मुलांनो, तुमची जे तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे 10वीचं, मार्क लिस्ट त्याला म्हणतो आपण, आहे की नाही. तुम्ही त्या मार्क लिस्टवर मार्कवान होण्यापेक्षा तुम्ही गुणवान व्हा. जगाच्या स्पर्धेत तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. म्हणजे ह्या मार्क लिस्ट मधल्या मार्कांसोबतच तुम्ही गुणवान सुद्धा असले पाहिजेत. आणि ज्या पद्धतीनं सर 10वीची मुलं स्टेजवरून येऊन बोलत होती, आपल्या भावना व्यक्त करत होते, त्यावरून मला असं वाटतं विद्याप्रबोधिनी कोचिंग क्लासेस फक्त पाठ्यपुस्तकातले धडे शिकवत नाही, फक्त त्रिकोण चौकोन शिकवत नाही, तर विद्याप्रबोधिनी ही आपल्याला जीवनाचा दृष्टिकोन शिकवते. हे तुमच्या 1-1 मिनिटाच्या 2-2 मिनिटाच्या भाषणावरून मी या ठिकाणी शिकलो. कारण जीवनात सामोरं जात असताना बघा तुम्ही, जेव्हा 2 विद्यार्थी एमपीएससीला यूपीएससीला लेखी परीक्षेमध्ये सारखे गुण असतात, बरं का, लेखी परीक्षेला सारखे गुण असतात, मग त्या दोघांपैकी एकच निवडायचंय. कोणाला निवडायचं? तर जो दोन्ही परीक्षेत
प्रश्नांची उत्तरं योग्य पद्धतीने देणार आहे, जो आत्मविश्वासाने सामोरं जाणार आहे, ज्याची देहबोली बॉडी लँग्वेज ज्याची उत्तम आहे, तो सरस होणार आहे. आणि मला वाटतं तुम्हाला पाठ्यपुस्तकातलं हे सगळं ज्ञान तर तुम्हाला दिलंयच, पण मी तळमळ बघत होतो सरांची. खरं म्हणजे सरांची तळमळ होती की माझा प्रत्येक विद्यार्थी आला पाहिजे, प्रत्येक जण इथे येऊन बोलला पाहिजे आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. आणि मला वाटतं मित्रांनो, आता या युगामध्ये जर आपल्याकडे कुठल्याही संकटाला सामोरं जाताना आपल्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असणं आवश्यक आहे, तर त्या गोष्टीचं नाव आहे आत्मविश्वास. कारण जगामध्ये सगळं विकत मिळेल, पण तुम्हाला आत्मविश्वास ही बाब कुठल्याही बाजारात कुठल्याही मॉलमध्ये विकत मिळणार नाही. ती फक्त विद्या प्रबोधिनीच तुम्हाला देते. आणि त्याचा साक्षीदार मी आहे मुलांनो, मी आहे. मी या मगर सरांचा विद्यार्थी आहे. मी सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना इथे यायचो, शिकायचो. सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवलं, पण हे शिकवत असताना आम्हाला स्वतःच्या पायावरती सुद्धा उभा केलं. आणि म्हणून मी आज महाराष्ट्रात कुठल्याही स्टेजवर बोलताना डगबगत नाही. लाखो लोकांच्या सोबत माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुवर्ण क्षण 1.5 कोटी लोकांच्या समोर मी बोललो मुलांनो. जगातलं सगळ्यात मोठं स्टेज होतं, म्हणजे 1.5 कोटी लोकांच्या समोर मी आत्मविश्वासाने धाडसाने सामोरं जाऊ शकलो. त्याचं कारण सुद्धा मला अभ्यासासोबतच या वक्तृत्व स्पर्धेसाठी मगर सरांनी दिलेलं प्रोत्साहन, दिलेली प्रेरणा मी माझ्या आयुष्यभर विसरू शकत नाही. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये काही असे क्षण असतात, काही असे प्रसंग असतात, काही अशा गोष्टी असतात मुलांनो. वेळ अशी एक वेळ असते आयुष्यामधली. संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे काय? आपण जे जीवन जगतो, जीवनातला सागर, हा जीवनातला संघर्ष करत करत हा जीवनातला सागर जिंकण्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षणाला विचार करावा लागतो. आणि आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण आपल्यासाठी महत्वाचा असतो. असा कुठलाच क्षण नसतो की ज्या क्षणाचं आपल्या आयुष्यामध्ये महत्व नसतं. तुम्ही भले उद्या एमपीएससी करा, यूपीएससी करा, काही डॉक्टर व्हा, काही वकील व्हा, काही इंजिनियर व्हा, मला माहित आहे तुम्ही काहीतरी होणार आहेत. पण तुम्ही जे होणार आहेत आणि तुम्ही जेव्हा यशाच्या शिखरावरती पोहोचणार आहेत, बरेच लोक 100व्या पाऊलाला महत्व देतात की मी शेवटचं टाकलेलं पाऊल, 100वावं टाकलेलं पाऊल. पण मित्र हो, जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावरती पोहोचता आणि जेव्हा तुम्ही 100वावं पाऊल टाकता, तेव्हा त्या 100व्या पाऊलाला जितकं महत्व असतं तितकंच तुमच्या पहिल्या पाऊलाला देखील महत्व असतं. म्हणून मगाशी जी काही मुलं म्हणत होती ना, मी 6वी पासून विद्या प्रबोधिनीमध्ये, मी 8वी पासून विद्या प्रबोधिनीमध्ये, तर मुलांनो, आयुष्याच्या यशाची शिखर पादांकरात करत असताना तुम्ही जेव्हा यशाच्या शिखरावर जाल, आज सर मी पहिल्यांदा बघतोय परीक्षा झाल्यानंतर बक्षिसांची खैरात करणारे कित्येक आहेत, पण परीक्षेला सामोरं जाताना एका मुलीला आणि एका मुलाला परीक्षेला जायच्या अगोदर स्मृतिचिन्ह देणारे, सन्मान चिन्ह देणारे आणि अशा यशाचा मंत्र देणारे मगर सर मी पहिल्यांदा बघतोय की परीक्षेला जायच्या अगोदर बक्षीस दिलं जात आहे. तर ह्याचा परिणाम आणि प्रभाव काय होणार आहे ह्याची कल्पना कदाचित विद्यार्थ्यांना तुम्ही केली नसेल. मी शिवचरित्र सांगणारा वक्ता आहे, माझा शिवचरित्रावरती प्रचंड अभ्यास आहे. शिवचरित्र मी घराघरात मनामनात पोहोचवण्याचं काम करतो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, मला त्या चरित्रातला प्रसंग सर आठवला. कोंडाजी फर्जन नावाचा मावळा होता. महाराज पन्हाळ्याहून विशाळगडावर आले, विशाळगडावरून राजगडावर आले. महाराज पन्हाळ्याहून सुखरूपपणे राजगडावर आले आणि पन्हाळ्याहून महाराज राजगडावर यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारा मावळा वीर शिवा काशीद, माहित आहे तुम्हाला? शिवाजी महाराजांचं रूप धारण करून सिद्धीजेवरच्या भेटीला गेला होता. त्याला माहित नव्हतं का की मृत्यूच्या भेटीला चाललोय? त्याला माहित होतं मी शिवाजी महाराजांचं रूप धारण करून चाललोय, गोष्ट खरी आहे. पण जेव्हा पन्हाळ्याच्या पायथ्याला जाईल सिद्धीला भेटायला, तेव्हा सिद्धीच्या लक्षात येईल कधीतरी की हा खोटा शिवाजी आहे. त्याच्या लक्षात आल्यानंतर तो मला मारणार आहे. पण तरी देखील वीर शिवा काशीद शिवाजी राजांसाठी त्या सिद्धीजेवरच्या भेटीला गेला होता.
तो का मृत्यूच्या भेटीला गेला, त्या प्रश्नाचं उत्तर मृत्यूला सामोरं जाताना त्याने जे दिलेलं उत्तर आहे त्या उत्तरात दडलेलं आहे. तो म्हणतो, जेव्हा लक्षात आलं सिद्धीजीवरचा खोटा शिवाजी आहे, तेव्हा तो मरताना म्हणाला होता, अरे जन्माला येताना जरी शिवा काशीद म्हणून जन्माला आलो असलो तरी मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. ही वीर शिवा काशीदची छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेली निष्ठा. आणि मग शिवाजी महाराज बघा कशा पद्धतीचे राजे आहेत, लक्षात घ्या. शिवाजी महाराजांचं स्मरण आपण का करतो? छत्रपती शिवाजी महाराज त्या वीर शिवा काशीदच्या मुलाला सोन्याचं कडं देतात, त्याला तलवार देतात. शिवा काशीद यांच्या पत्नीला सैन्यामध्ये सैनिक म्हणून घेतात. स्वराज्यातली पहिली स्त्री सैनिक म्हणजे वीर शिवा काशीदची बायको. आणि मला जो मूळ मुद्दा सांगायचा, मागाचा संदर्भ सांगितला, हा पन्हाळा स्वराज्यात होता पण पुन्हा तो आदिलशाहीत गेला. आणि मग हा पन्हाळा परत घ्यायचा आहे तर मग कोणाला पाठवायचं? तर बघा शिवाजी महाराज कशी निवड करायची मावळ्यांची. मावळ्यांची निवड केली. कोणाची निवड केली महाराजांनी पन्हाळ्याच्या मोहिमेसाठी? कोंडाजी फर्जंद. महाराज म्हणाले, कोंडाजी तुम्ही पन्हाळा घ्यायला जा. कोंडाजी म्हणाला, जातो की काय हरकत नाही. महाराज म्हणाले, किती 2000 सैन्य द्यायचं, 3000 किती सैन्य द्यायचं? बघा कोंडाजींनी किती मागितले? कोंडाजी म्हणाले, द्या 60. किती? बघा काय आत्मविश्वास आहे. पुढे 20-25 हजार सैन्यासोबत लढायचंय आणि कोंडाजी म्हणतो, द्या की 60 मावळे. महाराज म्हटले नाही, असं नाही म्हटले, कमीत कमी 2-3 हजार घेऊन जा. कोंडाजी म्हणाला, नाही महाराज, मनुष्यबळ वाचणं खूप आवश्यक आहे स्वराज्यासाठी आणि स्वराज्याच्या सुरुवातीचा हा सगळा काळ आहे आणि म्हणून मी एवढे मावळे घेऊन जाणार नाही, मला फक्त 60 द्या. पण महाराजांनी जबरदस्तीनं त्याला 300 मावळे दिली. पण बघा यशाचं गमक कशात आहे? कोंडाजी 300 घेऊन गेला, जिंकला पन्हाळा कोंडाजीने. पण जिंकला का कोंडाजीने का पन्हाळा जिंकला? तर जगाच्या पाठीवर असे मी असंख्य राजे बघितले की जे लढाई जिंकल्यानंतर मावळ्यांना बक्षीस म्हणजे सैनिकांना बक्षीस द्यायचे. पण छत्रपती शिवाजी महाराज कोंडाजी फर्जंद त्या पन्हाळ्याच्या मोहिमेवर जाण्या अगोदर स्वतःच्या हातातलं सोन्याचं कडं हे कोंडाजीला देतात. आणि म्हणून कोंडाजी 300 मावळे घेऊन पन्हाळा जिंकतो. जेव्हा आमचे मगर सर परीक्षेला जायच्या अगोदर आमच्या पोरांच्याकडे स्मृतिचिन्ह सन्मान चिन्ह त्याला देतात आणि त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकतात, त्यावेळी लक्षात येतं ही पोरं उद्या राज्यातून पहिली दुसरी आल्याशिवाय राहणार नाहीत आणि विद्या प्रबोधिनीचा हा गुणवत्तेचा गड जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. हा विश्वास आहे. मित्रांनो, मी अनेक कोचिंग क्लासेसच्या कार्यक्रमाला जातो पण प्रत्येक ठिकाणी असं कौतुक, अशी प्रेरणा मला पाहायला मिळत नाही. आणि ही जी प्रेरणा देण्याची जी पद्धत आहे, कसं असतं बघा तुम्ही, म्हणजे कधी कधी शिक्षकांचं विद्यार्थ्यावर खूप प्रेम असतं सर, पण विद्यार्थ्यांचं शिक्षकावर नसतं. कधी कधी विद्यार्थी शिक्षकावर खूप प्रेम करतात पण शिक्षक विद्यार्थ्यावर प्रेम करतीलच असं काही सांगता येत नाही. म्हणजे मी काय सांगतोय तुम्हाला? प्रेम सांगतोय. प्रेम माहित आहे ना तुम्हाला? कोणतं माहिती आहे तुम्हाला? 2 अक्षरी माहित असेल. म्हणजे 2 अक्षरी प्रेम हा शब्द बघा, म्हणजे प्रेमाची व्याख्या काय आहे? तुम्ही आता 10वीचे विद्यार्थी आहेत. आता मला वाटतं 16 वर्ष वय सरलं का सुरू झालं? म्हणजे बरेच गाणे आहेत मराठीमध्ये, 16व वर्ष. पण मुलांनो लक्षात ठेवा, आता कागद नसेल तर कागदावर लिहा, 16व वर्ष धोक्याचं नाही, 16व वर्ष मोक्याचं आहे. आणि हे मोक्याचं आहे. कोणी सांगितलं? शिवाजी राजांनी 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन केलं. म्हणजे शिवाजी महाराजांनी सांगितलं 16 वर्ष धोक्याचं नसतं, ते मोक्याचं असतं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. तुकाराम महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी अभंग लिहायला सुरुवात केली. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा या अतिशय कमी वयातच ही प्रेरणा मिळाली आहे. लोकमाता अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवरायांचा विचार संपूर्ण भारतामध्ये त्यांनी पसरवला. त्यांनी सुद्धा ह्याच वयात राष्ट्रमाता जिजाऊंनी, सावित्रीबाई फुलेंनी
या तुमच्या माझ्या वयातच क्रांती केली आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, शिरीष कुमार, किती उदाहरणं सांगू तुम्हाला. 14 वर्षाचा पोरगा महाराष्ट्राच्या बांधावर उभा राहायचा, शिवकाळातला सांगायचा, खबरदार जर टाच मारून चाल पुढे, चिंदऱ्या उडविन राई राई एवढ्या. म्हणजे 16वं वर्ष हे क्रांती घडवणारं वर्ष असतं. पण आज आमच्या मुलांनी ह्या 16 वर्षाचा वेगळा अर्थ घेतला आणि स्वतःच्या आयुष्याची फसगत करतायत. 16 वर्ष वयाचे छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराज म्हणायचे, त्यांनी रयतेचं राज्य स्थापन केलं. रयते हो, तुम्ही स्वराज्यासाठी लढा. आणि म्हणून रयत मरायची. 18 पगड जातीतले मावळे म्हणायचे, लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा असणारा शिवाजी राजा जगला पाहिजे. आणि शिवाजी राजा म्हणायचा, लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा असणारा शेतकरी जगला पाहिजे. म्हणजे मला सांगायचं काय आहे की शेतकऱ्यांचं शिवाजी राजावर प्रेम आहे आणि शिवाजी राजाचं शेतकऱ्यावरती प्रेम आहे. आणि तिथं जर एकतर्फी असतं तर स्वराज्य घडलं असतं. आज मला आनंद वाटतो सर, तुम्ही जितकं विद्यार्थ्यावरती प्रेम करतायत तितकेच विद्यार्थी सुद्धा तुमच्यावर प्रेम करतायत. एक नवं स्वराज्य प्रशासनातलं असेल, न्याय व्यवस्थेतलं असेल, ही मुलं नवं स्वराज्य आणि त्या स्वराज्याचं सुराज्य घडवल्याशिवाय राहणार नाहीत. इतकी शिस्तप्रिय पिढी आपण आपल्या विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून घडवत आहात, ही मला फार आनंदाची बाब वाटते. एकीकडे विद्या प्रबोधिनीमध्ये माझ्या समोर बसलेली पोरं मी प्रत्येकाच्या डोळ्यात बघतोय, प्रत्येकाचे डोळे असे टपोर आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळं तेज आहे, काहीतरी करण्याचा दुर्दम्य आशावाद आहे, एक इच्छाशक्ती तुमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक ध्येयाचं वादळ घोंगावत आहे. एकीकडे मला विद्या प्रबोधिनीच्या या मंचावरून तुमच्याकडे बघताना तरुणाईच्या नजरेत एक ध्येयाचं वादळ घोंगावताना दिसतंय. पण जेव्हा या विद्या प्रबोधिनीच्या बाहेर बघतो आणि तरुणाईकडे बघतो तेव्हा मात्र वेगळंच कुठलं तर तरुण पोरांच्या अंतःकरणात वादळ घोंगावतंय की काय, अशी शंका यायला लागते. आज तारीख किती आहे? फेब्रुवारी महिना आहे, बरोबर की नाही? फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तर खूप सण असतात. ते डे असतात ना कुठले तरी. कोणते कोणते डे? ते रोज डे, किवणे सरांना सगळे डे माहित आहे. असं तौर सर म्हणतायत. आणि तुम्ही ज्या अर्थी एवढा जल्लोष केलाय त्या अर्थी तुम्हाला सगळे डे माहित आहेत. आता बघा ना तुम्ही, म्हणजे डे साजरे करतो आपण, आहे की नाही? आज सायन्स डे सर, आज सायन्स डे आहे की नाही? आज सायन्स डे. आपण किवणे सरांना सायन्स डेच्या जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. सायन्स डे आज म्हणजे फेब्रुवारी सगळे डे, सायन्स डे, रोज डे, चॉकलेट डे. आता मला सांगा तुम्ही, आपण मगाशी सरांनी सांगितलं आई वडिलावर प्रचंड प्रेम करा. म्हणजे आई वडिलांसारखं दैवत जगतावर नाही, आहे की नाही? आई सारखे दैवत साऱ्या जगतावरती नाही. आईवर आपण वर्षातल्या एका दिवशी प्रेम केलं पाहिजे की रोज केलं पाहिजे? मग मदर्स डे ची आवश्यकता आहे का? मदर्स डे, फादर डे. म्हणजे मला वाईट वाटतं की जो बाप आपल्यासाठी कष्ट करतो त्याच्यासाठी एक डे कसा असू शकतो? मग ते सगळे संपले की 14 फेब्रुवारीला कोणता डे? व्हॅलेंटाईन डे. ब्लॅक डे. कशासाठी ब्लॅक डे? जवानांसाठी. ठीक आहे, जवानांसाठी. पण पोरं दोन पैकी कोणता साजरा करतात? आपल्या विद्या प्रबोधिनीतली नाही म्हणत मी, बाहेरची विचारतोय, बाहेर कॉलेजची पोरं. आता मुद्द्यावर आलात. व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. तुम्ही पण साजरा करता पण सरांना घाबरताय आज. अरे ठीक आहे बाबा, तुम्ही आता तुमची पिढी वेगळी आहे, सरांची पिढी वेगळी होती, आहे का नाही? ठीक आहे, तुम्ही कोणता डे साजरा करावा हे तुम्हाला स्वातंत्र्य आहे.
व्हॅलेंटाईन डे साजरा करणं, बरं मी म्हणतो ठीक आहे ना, करा ना डे, काय वाईट आहे का तो डे व्हॅलेंटाईन डे? तुम्ही का मगापासून एवढा व्हॅलेंटाईन डेचा तिरस्कार करताय बरीच जण? व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय? कॉलेजची पोरं पोरींना गुलाबाची फुलं देतात आणि पोरी पोरांना देतात, मग ह्यात वाईट काय आहे? आणि मग तुम्ही का घाबरलात एवढं? मग व्हॅलेंटाईन डे साजरा करणार की नाही? कुठला डे कुणी साजरा करा, मला काही त्याच्याबद्दल म्हणायचं नाही, पण मला वाईट याचं वाटतं की 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी, मी वास्तव बोलतोय मुलांनो, व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातली अर्धी तरुणाई ही गडकोट किल्ल्यावर जातात. काय साजरा करायला? बरं, जाताना काय रिकाम्या खिशाने जात नाहीत, खिशात एक चुन्याची डबी घेऊन जातात. कशासाठी माहित आहे? गडावर जातात, किल्ल्यावर, ज्या गडकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याच किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही, स्वतःचं कुठल्याच मावळ्याचं नाव लिहिलं नाही, आईवडिलांचं लिहिलं नाही, ज्या गडकोट किल्ल्यावर महाराष्ट्रासाठी, स्वराज्यासाठी, 18 पगड जातीतल्या लोकांसाठी, गोरगरिबांसाठी मावळ्यांनी रक्त सांडलं, त्या गडावर आजची तरुण पोरं व्हॅलेंटाईन डे साजरा करायला जातात. ज्या गडावर महाराजांनी स्वतःचं नाव लिहिलं नाही, त्या गडावर जाऊन ही पोरं स्वतःचं नाव लिहितात, जस काय गड ह्यांच्या बापाचा आहे. बरं, स्वतःचं नाव, एकट्याचं नाव लिहून थांबतात का? मग काय करतात? आणखी कुणाच तरी शेजारी नाव लिहितात. बरं, एवढंच करून थांबतात का? कसलं तरी एक चिन्ह काढतात, त्यात वरून असा बाण सोडतात की दगड फुटायची वेळ. बंधू भगिनीनो, ऐकायला बरं वाटतं, हे ऐकायला आम्हाला बरं वाटतं, मजा वाटते, आम्ही हसतो, पण मला हे कळत नाही, 14 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर जाऊन असं काहीतरी विकृत काम करण्यापेक्षा 2-4 दिवस जर थांबला आणि 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी गडावर जाऊन महाराजांना मुजरा केला, तर ह्याला काय कोणी गडाच्या कड्यावरून खाली ढकलून देणार आहे का? मला वाटतं अशी तरुणाई आपल्याला निर्माण करायची आहे. आणि म्हणून खरं म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांसमोर बोलत असताना काय बोलायचं, तुम्हाला काय सांगायचं? तुम्ही पाठ्यपुस्तकातला इतका अभ्यास केलाय आता की काही तिथला काही तुम्हाला प्रश्न राहिलेला नाही, पण खरा प्रश्न, खरं आयुष्य तुम्हाला जगायला निघालेला आहात तुम्ही. 10वी नंतर जेव्हा तुम्ही 11वीला जाता, 11वी म्हणजे कॉलेज, आणि कॉलेजच्या आयुष्यात काहीतरी गडबड होण्याची शक्यता असते. मुलांनो, थोडे कान उघडे ठेवून ऐका. कागद नसतील तर माझं प्रत्येक वाक्य कागदावरती लिहून ठेवा. आज आपले आयडॉल्स बदलतायत. मी जर पोरांना विचारलं तुमचे आदर्श काय आहेत, पोरं सांगतील आर्ची, परशा, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान. पोरींना विचारलं तर पोरी काहीतरी वेगळं सांगतील. तुमची दप्तर जर चेक केली तर लगेच बघायला मिळेल वहीमध्ये काय आदर्श आहेत तुमचे. आज आमचे आदर्श काय असले पाहिजेत? आमचे आदर्श हे बदलत आहेत. आमचे आदर्श हे मगर सर, तर जसे तुमचे आदर्श आहेत तसे माझे सुद्धा आहेत. पण तुम्हाला सांगतो, थोडस कान उघडे ठेवून ऐका. तुम्हाला तुमचे आदर्श काय असले पाहिजेत. आता 1 तारखेला पेपर आहेत तुमचे. आता इथून पुढचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी महत्वाचा आहे. घरी गेल्यानंतर प्रत्येक पेपरचं तुम्हाला नियोजन करायचं आहे. प्रत्येक करायचं की नाही नियोजन? आमची 10वीची 12वीची पोरं उद्या पेपर आहे म्हणून आज नियोजन करतात. छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या घटनेचं विजय मिळवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी 1-1 वर्ष अगोदर नियोजन करायचे, मग यश मिळायचं. पण विद्या प्रबोधिनीची मुलं, मला माहित आहे तुम्ही 1 वर्षापासून या परीक्षेचं नियोजन करताय. तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे. पण हे चित्रपटातले नायक, तुम्ही तुमचे आदर्श ठेवण्यापेक्षा
तुमचे खरे आदर्श तुमचे आई वडील, तुमचे खरे महानायक हे तुमचे आई वडील आहेत. आणि म्हणून मी मुलांना अभ्यास करताना सांगत असतो, विचार देताना सांगत असतो, जेव्हा तुम्ही अभ्यास करता, पुस्तकाची पानं उलटता, तेव्हा या पुस्तकाची पानं उलटत असताना, अभ्यास करत असताना, ही पुस्तकाची पानं चाळत असताना, हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला कधीतरी त्या पुस्तकाच्या पानावरती चित्रपटातले नायक नायिका दिसण्याऐवजी तुम्हाला कधीतरी तुमच्या घरी राबणारी आई, शेतात राब राबणारा बाप, कष्ट करणारा बाप, ऑफिसमध्ये जाऊन काम करणारा बाप, जिथे कुठे तुमचा बाप असेल, कुठे तुमची मातोश्री असेल, ते आई वडील आपल्याला आठवले पाहिजेत. कारण आज मुलांना आपल्या आई वडिलांचा विसर पडला, गुरुजनांचा विसर पडला. कॉलेजच्या कट्ट्यावर बसून आयुष्याचा सट्टा लावणारी पोरं जवानीच्या नादात कुणाच्या तरी मागे धावताना दिसतायत. काय अवस्था आहे आमच्या 10वी 12वीच्या पोरांची? कुठं कुठल्या दिशेने चाललेत आमची 10वी 12वीची पोरं? सर, 10वी 12वीची पोरं कुठल्या दिशेने चालली आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर एकदा माध्यमिक शाळेच्या बाथरूमच्या भिंती जाऊन वाचा, मग कळेल पोरं कुठं चाललीत. हे मी वास्तव बोलतोय मुलांनो. एकीकडे असा विचार करणारी, अशा मार्गाने चाललेली तरुणाई, एकीकडे सोशल मीडियाच्या अधीन गेलेली तरुणाई. आज मोबाईल हे जग बनलंय आपलं. ह्या मोबाईलच्या बाहेर निघायला आपल्याला वेळ नाही. पण मुलांना ह्या मोबाईलच्या बाहेर सुद्धा एक वेगळं जग आहे, ते सुद्धा बघा. मोबाईल मध्ये सुद्धा सगळंच काही वाईट असतं असं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगलं आहे. गेल्या वर्षी नीटच्या परीक्षेत सर 700 मार्क्स मिळवणारी एक विद्यार्थिनी, जिने लॉकडाऊन मध्ये मोबाईलच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यास केला. म्हणजे मोबाईल, इंटरनेट, हे सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. ह्याचा वापर तुम्ही जर चांगल्या कामासाठी केला तर तसाही करता येतो, आणि तुम्ही जर ठरवलं ह्याचा वापर वाईट कामासाठी करायचा तर वाईट कामासाठी सुद्धा होतो. मोबाईल या लॉकडाऊनच्या काळात सर आई वडिलांची इच्छा नसताना मुलांच्या हातात मोबाईल द्यावे लागले. काही मुलांनी त्याचा खूप चांगला वापर केला, पण काही मुलं मात्र कोपऱ्यात बसून गेम खेळत बसले आणि त्यांच्या आयुष्याचा गेम कधी झाला हे त्यांनाही कळालं नाही. म्हणजे जी मुलं 600-700 क्रॉस करत होती ती मुलं अक्षरशः घरी बसून आहेत, रिपीट करतायत. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपल्या घरी आपली आई स्वयंपाकगृहामध्ये स्वयंपाक करते की नाही? भाजी चिरते, म्हणजे ती भाजी चिरण्यासाठी काय असते? चाकू असतो, सुरी असते, आहे की नाही? म्हणजे सोशल मीडिया कसा आहे बघा, या सुरीसारखा आहे, सुरीसारखा. तुम्ही थोडे कान उघडे ठेवून ऐका. सोशल मीडिया म्हणजे ज्या चाकूचा वापर आपण भाजी चिरण्यासाठी करू शकतो, पण तुमच्या मनात वाईट विचार आला तर त्याचा वापर वेगळ्या कामासाठी करू शकतो की नाही? तसा हा सोशल मीडिया आहे. म्हणून एकीकडे सोशल मीडियाच्या अधीन गेलेली पिढी, आपल्याला जर देश कार्यासाठी, समाज कार्यासाठी, चांगल्या कामासाठी आणायची असेल तर तुम्ही सोशल मीडियाचा सुद्धा नको बघू घड्याळाकडे. मी जास्त वेळ बोलणार नाही. माझ्या लक्षात आलंय तुला आता 1 तारखेच्या पेपरची घाई लागलीये आणि आता एका क्षणाची किंमत तुला कळत आहे, आणि त्याच्यामुळे तू घड्याळाकडे सातत्याने बघत आहो. आणि भूक सुद्धा लागलेली, फराळ सुद्धा करायचा आहे. आणि खरं म्हणजे तौर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण त्याचं कारण सांगतो. मागच्या वेळी मगर सरांनी मला कार्यक्रमाला बोलवलं, जुन्या क्लासवर कार्यक्रम होता आणि असाच फराळाचा कार्यक्रम ठेवला होता. तौर सर कधी निघून गेले आम्हालाही कळलं नाही. म्हणून काल मी मगर सरांना सांगितलं त्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष करा, आणि कार्यक्रमाचा नियम असा असतो, अध्यक्षाला शेवटपर्यंत थांबावं लागतं. त्यामुळे मला सुद्धा खूप प्रचंड भूक लागलेली आहे. आपण 4:15 बोलायला सुरुवात केलेली आहे, आता 4:51 झालेले आहेत आणि माझ्याकडे 9 मिनिटं शिल्लक आहेत. का 40 मिनिटाचाच तास असतो? थांबायचं का? हे बघा मुलांनो, कसं असतं बघा, ऐका तुम्ही, ऐका कसं असतं. आता हे मला पाणी दिले सरांनी प्यायला, मी पाणी पितो. किती पाणी पिलो मी? 1 घोट. मला खरं म्हणजे तहान तर बाटलीची लागली, म्हणजे हे बाटली भरून पाणी प्यावं असं वाटतंय सर.
पण गोडवरच पिलोय. हे बघा, 3 प्रकारच्या बाटल्या असतात. एक पाण्याची बाटली, बरं का, एक पाण्याची बाटली, दुसरी दुधाची बाटली आणि तिसरी, मला कळत नाही सर, ह्या पोरांचं वय इतकं लहान, यांना दारूची बाटली कशी नजरेसमोर आली? ते म्हणायला लागला एक जण, दारू ही औषधासाठी वापरली जाते. तो नाही, ते कुठेतरी पाठीमागचा म्हणाला. आता काही लोक म्हणतात औषध म्हणून आम्ही दारू पितो, पण त्यांना मला सांगायचंय, तुम्हाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज माहित आहेत? कोण आहेत ते? भारतीय आरक्षणाचे जनक. 1902 ला त्यांनी भारतातल्या म्हणजे कोल्हापूर संस्थानातल्या मागासवर्गीयांना नोकरी आणि शिक्षण आणि नोकरीसाठी 50% जागा राखीव ठेवल्या, म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आपण आरक्षणाचे जनक म्हणतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे शिक्षणावर प्रेम करणारे राजे होते. त्यांनी कोल्हापूरमध्ये त्या काळात शिक्षण दिलं जात नसायचं गोरगरिबांच्या मुलांना. वेगवेगळ्या जाती धर्मातल्या मुलांसाठी वेगवेगळी वसतिगृह स्थापन केली. आणि म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना, बघा कान उघडे ठेवून ऐका, जगातल्या वसतिगृहाचे जनक म्हटलं जातं. ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज एकदा आजारी पडले, खोकला आला त्यांना, खोकला लागला आणि त्यांच्या सेवकांनी सांगितलं, महाराज खूप त्रास होतोय तुम्हाला आणि म्हणून हे औषध आणलंय. तुम्ही जी मगाशी बाटली म्हणलात ती बाटली आणली, तरी छोटीशी होती. शाहू महाराज म्हटले, नाही नाही, हे काही माझ्याच्याने शक्य नाही म्हटले, हे कधी आपण आयुष्यात याला हात लावलेला नाही. ते म्हटले, नाही महाराज, ही काय दारू व्यसन म्हणून नाही घ्यायची म्हटले. मग म्हटले का? नाही म्हटले, ही व्यसन म्हणून नाही म्हटले, हे औषध म्हणून घ्यायची म्हटले, एक घोट तर घ्यायची म्हटले. बघा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काय सांगितलं. ते म्हणाले, दारू ही औषधाला सुद्धा मी घेणार नाही. दारू ही औषधासाठी सुद्धा कधी चांगली होऊ शकत नाही. ज्या गोष्टी वाईट असतात त्या वाईटच असतात. वाईट गोष्टीचं कुठल्याच पातळीवरती समर्थन होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही आता, मी तरुणाई बघतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये किती ड्रग्ज पकडले जात आहेत. मी छोटं ते बाटली होतो, मी हसला म्हणून मला हे बोलावं लागलं. मुलांनो, आज इतक्या वाईट पद्धतीने, म्हणजे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी या मातीसाठी स्वतःचे प्राण दिले, हुतात्म्य दिलं. आज बघा तुम्ही आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे. आता 19 वर्षाखालच्या मुलांचा, खेळाडूंचा क्रिकेटचा वर्ल्ड कप झाला आणि त्याच्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्याच्या सचिन धस यांनी चमकदार कामगिरी केली. सचिन धस, बरोबर आहे की नाही? म्हणजे एकीकडे दारू पिऊन गटारात लोळणारी पोरं आम्हाला दिसतायत, त्याच वेळी आमचा सचिन धस सारखा एक आशेचा किरण आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा बॅटिंग, धुवाधार बॅटिंग करताना बघायला मिळतो, त्यावेळी मला वाटतं आमच्या देशाचं आणि आमच्या बीड जिल्ह्याचं भविष्य हे अतिशय उज्ज्वल आहे. आणि मला वाटतं सचिन धस ज्या मार्गाने गेलाय त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. तुम्ही बसलेले, फक्त मी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही इंजिनियर व्हा. आता मी जर विचारलं तर बहुतांश, मला वाटतं 50% पेक्षा जास्त मुलांचं स्वप्न सर डॉक्टर आणि इंजिनियर असेल, आहे की नाही? किती जणांना व्हायचंय डॉक्टर आणि इंजिनियर, सांगा बरं. खरं खरं सांगा मनापासून, तुमचं जे ध्येय आहे, आपलं ध्येय सांगितलं पाहिजे. हात वर करा पटकन. म्हणजे बस खाली 4-5 जणांना डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचंय, बाकी सगळ्यांना शिपाई व्हायचंय. मग काय व्हायचंय? काहींना कलेक्टर व्हायचं असेल, काहींना SP व्हायचं असेल, काहींना न्यायाधीश व्हायचं असेल, काहींना चित्रकार व्हायचं असेल, काहींना पत्रकार व्हायचं असेल, काहींना कथाकार व्हायचं असेल, काहींना प्रवचनकार व्हायचं असेल, काहींना कीर्तनकार व्हायचं असेल. अहो
कीर्तनकार सुद्धा एक कीर्तन सांगायचे 50,000 रुपये घेत आहेत. त्यांचं सुद्धा मानधन सर कमी नाही. म्हणजे तुम्ही कुठल्या क्षेत्राला वाईट आहे असं म्हणू नका. म्हणजे प्रत्येक क्षेत्र हे चांगलं असतं, पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला विकसित व्हायला लागतो. आणि म्हणून आज या व्याख्यानाच्या समारोपाकडे जाताना मला आपल्याला सांगायचंय की माझ्या समोर बसलेले अनेक उद्याचे निष्णात डॉक्टर, इंजिनियर, काहींनी संशोधक व्हा. संशोधकांची सुद्धा आपल्या देशाला गरज आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी आपल्याला भारताच्या महासत्तेचं स्वप्न दाखवलं. त्यामुळं वेगवेगळ्या प्रत्येक क्षेत्रात संशोधक असावा लागतो. फक्त विज्ञानातच नाही तर काही मराठी विषयात सुद्धा संशोधक असू शकतात, काही इतिहासाचे संशोधक होऊ शकतात, काही भूगोलाचे संशोधक होऊ शकतात. बरोबर आहे की नाही? त्यामुळं मला अशी अपेक्षा या आजच्या विद्याप्रबोधिनीच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्याचे संशोधक, उद्याचे अंतराळवीर, भारताने आता चंद्रायन मोहीम राबवली की नाही, म्हणजे किती आपल्या भारताची मान उंचावली. मला वाटतं उद्याचा चंद्रावर मंगळावर जाणारा एखादा संशोधक, शास्त्रज्ञ, एखादा अंतराळवीर इथं असला पाहिजे. उद्याचे ऑलिम्पिक वीर, आपला एवढा मोठा भारत आहे, म्हणजे 123 पेक्षा जास्त, 123 कोटीपेक्षा जास्त असलेला भारत, आणि ऑलिम्पिक मध्ये आम्ही किती गोल्ड मेडल मिळवतो? किती मिळवतो? 1, 2 आहे की नाही प्रत्येक ऑलिम्पिक मध्ये. आज आम्ही फक्त बरं, पोरांची काय चूक आहे सर? आपल्या सगळ्यांनाच आईवडिलांना नाही वाटतंय पोरांनी डॉक्टर नाही तर इंजिनियर झालं पाहिजे. मी कोकणात व्याख्यानाला गेलो होतो रत्नागिरीला. सर किवणे सर, मागच्या महिन्यातली घटना आहे. आणि व्याख्यान संपलं, कोकणातून म्हटलं घाटाचा रस्ता आहे, सकाळी जाऊ म्हणून मुक्कामी तिथंच थांबलो. आणि ज्या मित्राच्या घरी थांबलो मी, बाहेरच्या खोलीत झोपलो आणि ते आतमध्ये होते 2 जण. आणि जसं मी झोपलो, डोळे झाक झाली, आतमध्ये काहीतरी आवाज यायला लागला मला. ती बायको त्याला लाटणं फेकून मारत होती आणि तो त्याला भांडे फेकून मारायचा. ते बायकोने लाटणं फेकलं की डॉक्टर आवाज यायचा आतून, आणि नवऱ्याने ते भांडे फेकलं की इंजिनियर आवाज यायचा. डॉक्टर इंजिनियर, डॉक्टर इंजिनियर, डॉक्टर इंजिनियर. रात्रभर माझी झोप खराब झाली. म्हटलं नसतं मुक्कामाला थांबलो तर चांगलं झालं असतं. सकाळी उठलो, म्हटलं अरे रात्रभर तुझ्याकडे थांबलो मुक्कामासाठी, म्हटलं काहीतरी आराम होईल, आणि तुम्ही काय माझी सगळी झोप मोड केली. काय चाललं होतं ते? खूप आवाज येत होता. काय ते डॉक्टर इंजिनियर काय चालू होतं नेमकं? काय प्रयोग चालू होता म्हटलं नेमकं? ते म्हटलं काही नाही, आमचं जरा भांडण सुरू होतं. म्हटलं कशासाठी? ती म्हणत होती आपला मुलगा डॉक्टर बनवायचा आहे, आणि मी म्हणत होतो आपला मुलगा इंजिनियर करायचा आहे. मी म्हटलं ठीक आहे बाबा, तुझ्या बायकोला वाटतंय तुझं पोरगं डॉक्टर व्हावं, तुला वाटतंय तुझं पोरगं इंजिनियर व्हावं. मग मला वाटलं पोराला विचारावं की तुला काय व्हायचं. मी म्हटलं पोराला बोलावं, कुठे आहे ते म्हटले पोरगं व्हायचंय अजून. म्हणजे मुलांनो लक्षात घ्या, खरं म्हणजे हे व्याख्यान, या व्याख्यानाचा संपूर्ण व्हिडिओ आहे माझ्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल YouTube चॅनलवरती, तो पाहायला मिळेल तुम्हाला. तो तुम्ही तुमच्या आई वडिलांना सुद्धा दाखवा, जरूर दाखवा. म्हणाव तुम्ही आम्हाला किती परेशान केलं डॉक्टरसाठी, इंजिनियरसाठी. हे बघा सर काय सांगतायत. म्हणजे डॉक्टर तर झाला पाहिजे, तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही इंजिनियर सुद्धा व्हा, तुम्हाला शुभेच्छा आहेत. चांगल्या डॉक्टरची, चांगल्या इंजिनियरांची सुद्धा आपल्या देशाला गरज आहे. पण त्यासोबतच आपल्या देशाला चांगल्या पत्रकाराची, चांगल्या चित्रकारांची, चांगल्या साहित्यिकांची, चांगल्या खेळाडूंची, चांगल्या राजकारण्यांची, चांगल्या प्रत्येक क्षेत्रात चांगल्या माणसांची गरज आहे. आणि म्हणून मला वाटतं या व्याख्यानाच्या समारोपाकडे जात असताना तुमची चाललेली चुळबुळ मला समजते की आता तुमचं इच्छा आहे की व्याख्यान आता जास्तीचं लांबू नये, थांबावं, आणि खाली असलेला फराळ त्याचा त्या ठिकाणी फडशा पाडायचा आहे आपल्याला. तुमच्यासोबत मी सुद्धा फराळाला बसणार आहे. सर आज संकष्टी चतुर्थी आहे, कारण आमच्या मुली आता 10वीच्या अगोदरच उपवास धरतात. नाही ना धरत तुम्ही? हे असं काही उपास तपास करत जाऊ नका. आपल्या जरा धष्टपुष्ट चांगला आहार घेत जा, चांगलं खा, चांगलं राहा, चांगले विचार स्वीकारा, निर्व्यसनी जीवन जगा.
आणि प्रचंड प्रचंड अभ्यास करा. 10वीची पोरं आहेत, आता 16-17 वर्षाची पोरं आहेत. व्याख्यान थांबवतोय, थोडस बोलू नका, नाहीतर मग 1 तास थांबायचो नाही. काय मग काय नाही, तुम्ही तिकडे बडबड करणार, मी इकडे, म्हणजे तुम्ही काय बोलताय हे मला कळणार नाही, मी बोलतोय काय तुम्हाला कळणार नाही. म्हणून शेवटचं किती राहिले आता, 2 मिनिटं जास्त झाली आहे की नाही. 30 सेकंदात संपवतो. सर आता ही 10वीची मुलं आहेत, 10वीच्या निरोप समारंभाला तुम्ही मला बोलवलं, शेवटचं बोलतोय, महत्वाचं बोलतोय. आता 2 वर्षानंतर ह्या पोरांची 12वी होईल. 12वी नंतर काही मुलं MBBS ला जातील, काही इंजिनिअरिंगला जातील. पण तुम्ही पोरांनो एक गोष्ट विसरू नका, तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, पण जेव्हा तिकडे तुमचा नंबर लागेल तेव्हा पहिला फोन तुमचा घरी कळवण्याऐवजी तुमचा मगर सरांना आला पाहिजे. म्हणजे बघा, तुम्ही आपल्या गुरूंची काय अपेक्षा असते, तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, फक्त तुम्ही मोठे व्हावेत हीच त्यांची अपेक्षा आहे. तुम्ही मगाशी म्हणालात मगर सरांनी फार मारलं, झोडपलं, पण त्यांना सुद्धा एखाद्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे बघा त्यांच्या हातात एक माया असते. म्हणजे आपले आई वडील जेव्हा मारतात आपल्याला तेव्हा ते हात ते चोरत असतात, असं मारत नाहीत की आपल्याला खूप लागेल. तसं त्यांच्या हातामध्ये जादू असते, किती मारायचं, पण एखाद्या दुसऱ्या वेळी जर तुम्हाला मारताना जर ते नजर चुकीने ते मारण्याची जी जादू आहे त्याच्यात काही चूक झाली, गडबड झाली आणि एखाद्या विद्यार्थ्याला जास्त लागलं तर त्यांना त्याचं समाधान नव्हतं. त्याच्यावर सुद्धा ते विचार करत असतात, त्याच्यावर सुद्धा ते तळमळ व्यक्त करत असतात की नाही आपल्याकडून जास्त फटका बसला. पण लक्षात ठेवा, पूर्वीचा काळ असा होता, तुम्ही तुमच्या आई वडिलांना विचारा, छडी लागे छमछम विद्या येई घमघम. छडी बंद झाली आणि विद्याही बंद झाली. पण खरं म्हणजे मगर सर, मला फार बरं वाटलं की तुम्ही विद्यार्थ्यांना मारताय, ऐकून बरं वाटलं की हे विद्या हे नाव आहे मगर सरांची. छडी लागे छमछम आणि विद्या येई घमघम. ही विद्या तुम्हाला आली पाहिजे आणि ह्या विद्येचं प्रबोधन करण्याचं काम जी प्रबोधनी करते त्या प्रबोधनीचं नाव आहे विद्या प्रबोधनी. म्हणून तुम्ही अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये जा, तिकडे सॅन फ्रान्सिस्कोला जा, लंडनला जा, जगाच्या पाठीवर कुठेही जा, शास्त्रज्ञ म्हणून जा, खेळाडू म्हणून जा, साहित्यिक म्हणून जा, डॉक्टर म्हणून जा, वकील म्हणून जा, इंजिनियर म्हणून जा, जिथं जायचंय तिथे जा. पण शेवटच्या श्वासापर्यंत ज्या गुरुजनांनी आपल्याला शिक्षण दिलं या त्रिमूर्तीला तुम्ही आयुष्यात कधी विसरू नका. एवढाच संदेश आपल्या सगळ्यांना देतो. फार काही बोलत नाही, फार बोलून मला काही बोर करायचं नाही. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए. कारण बोलता बोलता सर बोलून गेलो, एखाद्या विद्यार्थ्याच्या मनाला लागू शकतो. कारण शब्द हे दुधारी शस्त्र आहेत, शब्द हे शस्त्र आहेत. ते तुम्हाला माहित आहे, एखाद्याला जर लागला तर फार कठीण होतं, पण बोलण्याच्या पाठीमागचा मतितार्थ एवढाच आहे, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए. त्या आयुष्याच्या रणांगणात ही प्रयत्नांची आग प्रज्वलित करा. हा ज्ञानाचा दिवा प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रज्वलित करा आणि यशाची शिखरं काबीज करा. प्रशासनातले गडकोट किल्ले काबीज करा. ह्या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद.